नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। आज टी संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। हे अपडेट म्हणजे ज्या आत्तापर्यंत सरकारी शाळा ज्या होत्या आणि त्या शाळेतील शिक्षकांसाठी एक आवश्यक बाब होती की परीक्षा उत्तीर्ण होणं। कुठून पहिली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांना हे कंपल्सरी होतं। पण आता शिक्षण विभाग विचार करतंय काय की खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळांना सुद्धा आता ची पात्रताधारक शिक्षक कोण आहे यांची माहिती आता शासनाला पुरवावी लागणार आहे। कारण की आता हा एक महत्त्वपूर्ण पाऊल या संदर्भात उचललं गेलं आणि या माध्यमातून पालकांना सुद्धा या संदर्भामध्ये अपडेट ही उपलब्ध होणार आहे की कोणता शाळेमध्ये कोणते शिक्षक हे पात्र आहेत आणि या संदर्भामध्ये जी शाळांची गुणवत्ता जाहीर केली जाणार आहेत यामध्ये सुद्धा याचा समावेश हा केला जाणार आहे। हे महत्त्वपूर्ण अपडेट संदर्भामध्ये देण्यात आलेलं आहे। आता टीईटीच्या संदर्भामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय की टीईटीच्या संदर्भामध्ये 21 जून जी आहे त्या 21 जूनला 2026ला टीईटीची परीक्षा आहेत आणि ह्या टीईटीच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज। आपण रेग्युलरली टेस्ट सिरीज सोडत असाल तर आपल्या उत्तीर्ण होण्याचे चान्सेस हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असतात। मग त्या अनुषंगाने करिअर ऑर्बिट अकॅडमी पेपर 1 पेपर 2 या दोघांच्याही टेस्ट सिरीज या लॉन्च करत आहेत आणि यामध्ये पेपर 1 मध्ये आपण 10 टेस्ट ह्या घेत आहोत, त्या फक्त 199ला असणार आहे। पेपर 2 हा स्पेसिफिक असणार आहे, सब्जेक्ट बेस असणार आहे आणि यामध्ये सुद्धा आपण 10 टेस्ट या रेग्युलर असणार आहे। या व्यतिरिक्त सब्जेक्ट बेस या 5 टेस्ट या ॲडव्हान्समध्ये असणार आहेत, ज्यामध्ये सामाजिकशास्त्र विज्ञान या विषयांचा त्यामध्ये समावेश घेतला जाणार आहे आणि नंतर यामध्ये हिंदी विषयाच्या संबंधितसुद्धा टेस्ट आपण ॲड करणार आहोत। अशा टोटल 25 टेस्ट या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत। पेपर 1ची टेस्ट ज्या आहेत त्या केवळ 199मध्ये, पेपर 2 199मध्ये उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही दोन्ही पेपरच्या टेस्ट घेत असाल, टेस्ट अटेम्प्ट करत असाल तर ती काय 299मध्ये या सर्व टेस्ट सिरीज 25 टेस्ट तुम्हाला उपलब्ध या होणार आहेत। त्यामुळे महत्त्वपूर्ण बाब आहे, तुम्ही नोटीस करून ठेवताल आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करणार। ॲपमध्ये तुम्हाला टीईटीच्या फोल्डरमध्ये या सगळ्या टेस्ट उपलब्ध असतील किंवा टेस्ट सिरीजचं फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला ह्या टेस्ट उपलब्ध असणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय की शिक्षकांच्या खाजगी शाळांतील शिक्षकांच्याही पात्रतेची होणार पडताळणी हे सांगितलेत आणि या संदर्भात शिक्षण विभागाकडून काय आले संकेत हे दिले गेले आहेत। टीईटी पात्र असणे बंधनकारक हे शिक्षकांसाठी हे केले गेले आहे। यामध्ये त्यांनी स्पष्टता सांगितलं आहे, इत्या पहिलीपासून 8वीपर्यंत जेवढेही शिक्षक आहेत या शिक्षकांना सरकारी शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना ही पात्रता कंपल्सरी आहे आणि याचं पालनसुद्धा केलं जातं। मात्र खाजगी शाळांमध्ये स्थिती काय आहे या संदर्भामध्ये इथं मोठा प्रश्न आहे आणि या पात्रते संदर्भामध्ये आता इथं स्पष्ट सांगितलं खाजगी शाळेतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची पडताळणी केली जाईल असे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आलेत। यामुळे खाजगी शाळेतील किती शिक्षक टीईटी पात्रतेधारक आहेत हे स्पष्ट होण्याची शक्यता या ठिकाणी स्पष्ट होते। यासोबत शिक्षण हक्क कायद्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना टीईटी पात्र असणे अनिवार्य केले गेलेलं आहे। म्हणजे शिक्षण कायदा जो आहे त्यानुसार तुम्हाला टीईटी काय असावं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। याप्रमाणे इत्या 8वी ते पहिली ते 8वी वर्गांना शिकणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले गेले आहे। या निर्णयानंतर शासकीय शाळेतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची चर्चा झाली, पण खाजगी शाळांचे काय असा प्रश्न होता, तो प्रश्न आता यातून दूर होणार आहे। देशातील पहिली ते 8वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी पात्र असणं बंधनकारक असल्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। कोणी दिलेला आहे? सर्वोच्च न्यायालयाने। आणि शिक्षकांना टीईटी पात्रतेचा मुद्दा नव्याने चर्चेत आणला गेलेला आहे। म्हणजे आत्ता चर्चा चालू होती पण या चर्चेतून बरीच फरक काय होती, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की जे प्राथमिक स्तरावरचे शिकवतात किंवा माध्यमिक स्तरावर आहेत यांना प्रत्येकी काय असावं टीईटी परीक्षा ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हे स्पष्ट सांगितलं आहे। आणि या संदर्भामध्ये जे शिक्षण विभागाचे सचिव आहे रणजित सिंह देओल यांनी सांगितलं शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्याअंतर्गत स्वॅप जो आहे या अंतर्गत शाळांकडून विविध प्रकारची माहिती ही मागवली जात असते आणि आता टीईटी बाबत सुद्धा माहितीचा समावेश त्यामध्ये केला जाणार। म्हणजे
शाळेची माहिती घेत असताना शाळेमध्ये TET उत्तीर्ण किती टीचर्स आहेत, अनुत्तीर्ण किती आहेत, यांचा रेशो काय आहे आणि ह्या संदर्भातल्या माहिती या प्रकाशित केल्या जाऊन शाळेचा जो गुणवत्ता जी असेल या गुणवत्तेच्या मूल्यांकन करून त्या मूल्यांकनाचा शाळेचा सुद्धा आता क्रमांक हा ठरवला जाणार. जसं NAACच्या माध्यमातून कॉलेजेस यांची गुणवत्ता ठरवली जाते, तसंच आता या स्वॅपच्या माध्यमातून शाळांची सुद्धा गुणवत्ता ही ठरवली जाणार आहे. एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे शासनाच्या या संदर्भामध्ये. यातून जे खाजगी शाळांमध्ये शिकवत आहे, शिक्षक म्हणून शिकवत आहे, त्यांनासुद्धा आता TET परीक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये कंपल्सरी होणार आहे. त्यामुळे TET परीक्षा संदर्भामध्ये सगळ्यांनी अपडेट लक्षात ठेवा. या अपडेटला आपण समोर घेऊन जायचं आहे. आपल्याला परीक्षेत तयारी केली नसेल तर करायला सुरुवात करायची आहे आणि यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून देतात. यामध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध असणार आहेत, त्यानंतर लेक्चर्स उपलब्ध असणार आहेत आणि अशा अनेक सुविधा तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध ह्या होणार आहेत. त्यामुळे संधी सोडू नका आणि लवकरच बॅच जॉईन करा. थँक्यू.